आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। चलो वरळी मनत विजय मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। हिंदी GR रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र पत्र। मराठी जणांनी सरकारला नमवलं। पत्रात उल्लेख, आम्ही फक्त आयोजक, बाकी जल्लोष तुम्ही करायचाय। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या। पत्रातून नागरिकांना आवाहन। पत्राखाली दोन्ही नेत्यांची नावं। महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता महत्वाची, ठाकरे ब्रँड महत्वाचा हे महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं। 5 जुलैला आपल्या साक्षीनं भविष्यातला महाराष्ट्र दिसणार। विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा GR असेल तर समोर आणा आणि जाळा। हिंदीच्या GR वरून राऊतांचं फडणवीसांचं भाजपला आव्हान, तर फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा GR काढला तरी मराठी माणूस एकत्र राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं, त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पडलं। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार, नारायण राणेंची टीका। नारायण राणेंचं काम नारायणासारखं। महाभारतातील अर्धवट राहिलेली नारायणाची भूमिका ते पार पाडतायत। बच्चू कडूंची खासदार नारायण राणेंवर टीका। कुणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। तुमच्यात किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबईला तोडण्याची ताकद नाही। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली। भास्कर जाधवांची टीका, तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमन असा उल्लेख। ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही। कुणी एकत्र यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया।